पाटकरी आणि आता उल्लेख केल्याप्रमाणे कट्टर आंबेडकरवादी संपादकांनी पत्रकारांनी जो हा विशेषांक प्रकाशित केला त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. निरंजन टाकले साहेबांनी अत्यंत गंभीर असा इशारा आपल्या सर्वांना दिला आहे. मन सुन्न झालं. आपण सर्वांनी असाच गंभीरपणे त्यांच्या अनुभवाचा आणि त्यांच्या विचाराचा विचार केला पाहिजे अशी मी अपेक्षा करतो. संविधान बदलवण्यासाठी त्यांनी काय आर्यावर्त हे नाव देशाला ठेवण्याचा त्या संविधानामध्ये उल्लेख केला. तर मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट सांगू मी 2 शब्द पुढे सांगतो या विषयावर की ज्यावेळी बाबर हा देशामध्ये आपल्या भारतावर स्वारी करून आला त्यावेळी हिंदू राजा राणा संघ होता आणि या दोघांचं जेव्हा युद्ध होतं तेव्हा युद्धाचा असा नियम होता की रात्रीच्या वेळी युद्ध आपापल्या ठिकाणी थांबायचं. बाबर आपल्या एका डोंगरावर थांबला, राणा संघ एका डोंगरावर थांबला. राणा संघाचं जे सैन्य होतं हे विविध जातीच्या लोकांचं होतं आणि ते लोक वेगवेगळे स्वयंपाक करायचे, वेगवेगळ्या चुली पेटवत. तेव्हा बाबरांनी त्याच्या सरदाराला विचारलं कि सरदार, ये जो आग आग दिख रही है क्या है? तर सरदारांनी बाबरला सांगितलं कि ये हिंदू राजा का सैनिक है और ये अलग अलग जाति के लोग अलग अलग जगह खाना पकाते. अच्छा, तो फिर खाना कैसे खाता है? तो बोले खाना भी अलग अलग बैठ के खाते. तो बाबरांनी अशी चुटकी वाजवली आणि म्हणे फिर तो अपन जीत गए. जो लोग एक जगह बैठ के खाना नहीं खा सकते वो अपने को जीत नहीं सकते. आणि मग बाबरांनी स्वारी केली. हा संपूर्ण इतिहास घटनाकारांजवळ होता. बुद्ध बाबासाहेबांचे जे अनुभव होते, बाबासाहेब काय म्हणाले त्यांच्या एका भाषणामध्ये की मला कित्येक दिवस शाळेत आली तर मग त्यांना पाणी प्यायला मिळत. हा धर्मांधतेचा जातीयवादाचा इतिहास घटनाकारांजवळ, एक बाबासाहेबांजवळच नाही तर त्यावेळी घटना मंजूर करताना 284 लोकांच्या सह्या होत्या. आधी अत्यंत विद्वान लोक होते. अगदी कामतांपासून डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, एक एक नाव घ्या तुम्ही. घटना असेंब्ली, कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली चे 10 व्हॅल्यूम्स आहेत मराठीमध्ये उपलब्ध आहेत. त्यांची एक एक भाषणं जर ऐकाल तुम्ही तर काय प्रगाढ पांडित्य होतं. बाबासाहेबांना जरूर आपण आर्किटेक्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, परंतु बाकी लोकांचाही सिंहाचा वाटा आहे त्यामध्ये. ह्या लोकांनी या देशाचं नाव कलम 1 मध्ये इंडिया अर्थात भारत, भारत अर्थात इंडिया मीन्स भारत असं. माझ्याकडे माझी ज्युनियर मीन्स मी वकिली पण करतो आता रिटायरमेंट नंतर. तर आमच्या वकील मला विचारायला लागल्या की 42वी घटना करून सेक्युलर शब्द का टाकला. त्यावेळी इंदिराजींनी सेक्युलर आणि समाजवाद असे प्रिएम्बल मध्ये उद्देशिकेमध्ये हे शब्द टाकले. आम्ही वकील लोक कायदा जो आहे त्याचं पालन करायचं तेवढं आम्हाला समजतं. त्याची कारणं काही आम्ही फारशी जाणत नाही. एखादा अभ्यासू असतो तो त्या खोलात जातो. मला याचं उत्तर देता नाही आलं की ज्यावेळी घटना बनवली त्यावेळी हा मुद्दा आला होता की आपण या राष्ट्राचा धर्म कोणता द्यायचा का. तर त्याला सगळ्यांनी सांगितलं की देशाला कुठलाही धर्म राहणार नाही. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल आर्टिकल 25 टाकलेला आहे आणि आर्टिकल 19 आहे 14, 15 प्रमाणे प्रत्येकाला आपला आपला धर्म पाळण्याचा अधिकार राहील, पण देशाचा धर्म कोणता राहणार. सर्वांनी मान्य केलं. 284 लोकांच्या सह्या. आणि मग मध्येच काय झालं, 42वी घटना दुरुस्ती
आय थिंक 76 मध्ये करायची इंदिराजींना का गरज भासली, याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी अंदाजे सांगितलं की त्यावेळी ज्या प्रतिगामी शक्ती आहेत त्या या देशाचं नाव बदलवण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून इंदिराजींना वाटलं की या देशाचं असं होऊ नये, म्हणून त्यांनी प्रिएम्बल मध्ये ते टाकलेलं आहे. आज जे टकले साहेबांनी सांगितलं एकंदरीत चित्र आर्यावर्त बनवण्याचं, तर ती गोष्ट मला आठवली की ही कारणं त्यावेळी सुद्धा इंदिराजींना जाणवली असं की असं होऊ शकतं. इथल्या शक्ती, काही शक्ती ह्या देशाला विशिष्ट धर्म देण्याचं कटकारस्थान किंवा पुढे चालून करू शकतात. ही जे राष्ट्रावर प्रेम करणारे जे नेते होऊन गेलेले आहेत त्यांना राष्ट्राची फार चिंता होती. त्या इंदिराजीपर्यंत ती मालिका आहे पंडित नेहरू पासून, आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या प्रिएम्बल मध्ये ती तरतूद केली. तर आता एका वकिलांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये केस टाकलेली आहे की ही जी घटना दुरुस्ती केलेली आहे सेक्युलरिझमची, ही काढून टाकावी. आता त्याला काय यश आहे तर माहित नाही, आणि आता घटना दुरुस्ती करून जर त्याला काढण्याचा प्रयत्न झाला तर हा भाग वेगळा नाही. परंतु बाबासाहेबांनी शेवटचं जे भाषण दिलं घटना समितीमध्ये 25 नोव्हेंबर 1949, त्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की एखादा पक्ष जर आपल्या शासन प्रणालीपेक्षा, संविधानापेक्षा आपल्या पक्षाची तत्व श्रेष्ठ समजत असेल तर मग आपला देश हा गुलामीत जाईल आणि तो कधीही स्वतंत्र होणार. आज जर एखादा पक्ष या संविधानाला सोडून एखादा धर्म या देशाला सोडत असेल तर मग बाबासाहेबांच्या भाकिताप्रमाणे उद्या हा देश गुलामीत जाऊ शकतो, याची आपण जाणीव ठेवू. ते किती महान लोक होते त्या काळात, ज्यावेळी पाकिस्तान निर्माण झाला, मुस्लिम धर्माच्या आधारावर झाला. मुस्लिम लीगनी धर्माच्या आधारावर एक रिलिजन मागितला आणि ब्रिटिशांनी तो दिला, त्याने आपल्या काय त्यावेळेचं सेटलमेंट झालं. त्याप्रमाणे एक राष्ट्र आपल्यामधून मुस्लिम राष्ट्र होतं, तिथल्या घटनेमध्ये मुस्लिमच पंतप्रधान होईल, त्यांचा राष्ट्रपती होईल अशी तरतूद केल्या जाते. त्यांची सगळी शासन प्रणाली हे कुराण आणि इस्लामवर आधारित राहील अशा रीतीचं तरतूद केली जाते. आणि हा आमचा राष्ट्र, आमचे संविधान करते 284 लोकांच्या सह्या असलेली असेंब्ली धर्मनिरपेक्ष असं राष्ट्र व्हावं अशी तरतूद करते. म्हणजे किती महान होते ते लोक, त्यांच्यासाठी किती सोपं होतं, किती सोपं होतं. वो मुस्लिम हो गए आमचे निकल गए हम हिंदू बनाते, काहीच मोठी गोष्ट नव्हती आणि सहज झालं. संविधान सभेमध्ये 90% हिंदूच होते ना. मुस्लिम लीग होते ते येत नव्हते, अबसेंट राहिले. मुस्लिम सदस्य जरूर होते, मुस्लिम सदस्यांच्या सह्या पण आहे. म्हणजे किती महान होते. आणि त्यानंतर मग त्यानंतरची जे सरकार आली त्या सरकारांनी सुद्धा इथली धर्मनिरपेक्षता मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या माणसाला, एखाद्या नागरिकाला विचारलं की धर्मश्रेष्ठ की राष्ट्रश्रेष्ठ, तर तुम्हाला 90% लोक म्हणतील राष्ट्रश्रेष्ठ. पण तुम्ही पाकिस्तानचे युट्यूब जर बघत असाल, बरेचसे आता पाकिस्तानच्या युट्यूबवर मुली आहेत काही, ते त्यामध्ये तिकडल्या मुलाखती दाखवतात. त्यांना जर विचारलं धर्मश्रेष्ठ या राष्ट्रश्रेष्ठ, तो बोलते हमारा धर्म श्रेष्ठ आहे, अल्लाह बडा. म्हणजे धर्मांधता इतकी तिथे निर्माण झाली आहे ह्या एका देशाला धर्म दिल्यामुळे, आणि तो इतका लयास गेलेला. आता आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की तिथे म्हणजे रोटी के लिए भी परेशान होना पडता है, अशा रीतीचं तिथे. म्हणजे त्या देशाला धर्म दिले त्या देशाची परिस्थिती अशा रीतीची झाली. हे बाकी या आमच्या घटनाकारांजवळ. आणि जगामध्ये बघा, अमेरिका हा बलाढ्य देश,
युरोपियन कंट्रीज हे सगळे ख्रिश्चन आहेत, त्यांचे जे शासनकर्ते आहे ख्रिश्चन आहे, पण त्यांनी आपल्या देशाला ख्रिश्चन धर्म दिला, सेक्युलर रिलिजन ठेवला, हे महत्वाचं. आणि म्हणून अमेरिका जेव्हा 17व्या शतकात स्वतंत्र झाला, त्यांना आपल्या त्यांनी पोप पासून आणि धर्मसत्तेपासून हरकत घेतली. धर्म तिथेच ठेवला, शासन प्रणाली तिथे ठेवली. त्या रुसो, प्लेटो, सॉक्रेटिस यांनी जे प्रिन्सिपल्स मांडले लोकशाहीसाठी, ती त्यांनी अडॉप्ट केली. तर हा फरक आहे, हा आपण समजून घेतला पाहिजे. आपण या जगात आज जे ग्लोबल आहे, त्या ग्लोबल याच्यामध्ये आपण कुठे आहोत, आपण त्यांच्या बरोबरीने विचार केला पाहिजे. ब्रिटिश, अमेरिकन आणि करतो आपला जो एक सायंटिफिक लेवलचा स्टार्ट किंवा जो बुद्धिवादी वर्ग, आपण ह्या पाकिस्तान सारखा विचार करायचा का, की आमच्या देशाला इस्लाम धर्म असावा, आमच्या देशाला हिंदू धर्म असावा, किंवा कुठलाही असा या देशाला, मी माझं असं म्हणणं नाही, जैन, बौद्ध, शीख, मुस्लिम कुठलाही धर्म या देशाला नसावा. तर जे सेक्युलर स्टेट आहे आपलं, ते तसंच राहतं प्रगतीसाठी, ह्युमॅनिटीसाठी, सर्वांच्या डिग्निटीसाठी. म्हणजे कुणी इथे सेकंडरी स्वतःला भारत म्हणून घेणार. आज हिंदू राष्ट्र जर आपण केलं तर मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, बौद्धांना, जैनांना सेकंडरी वाटेल ना. हा पण एक विचार करावा. मग ते आर्ग्युमेंट करतात की सांस्कृतिक दृष्ट्या आपण एक आहोत, सांस्कृतिक दृष्ट्या आपण या राष्ट्राच्या, मान्य आहे ना, सांस्कृतिक दृष्ट्या आपण सर्व एकत्र जाऊ, पण तुम्हाला ती घटना बदलवण्याची किंवा त्यामध्ये अशा रीतीच्या तरतुदी करण्याची काहीच गरज. धर्मांधता पसरवणं, फंडामेंटलिझम हा जो भाग असतो ना, हा फार सोपा असतो. खरंच मानावं लागेल आमच्या या देशाच्या जुन्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना, की त्यांनी धर्मांधता पसरवली नाही. धर्मांधता पसरवून शासन करणं हे सोपं काम होतं. म्हणजे घटनाकारांनी तर नाही केलं, पण सत्ताधाऱ्यांना सुद्धा. तर हा एक धर्मांधतेविषयी, म्हणजे आज अशी परिस्थिती मी अनुभवली की तुम्ही सेक्युलर आहे म्हटलं तर त्याच्याकडे टीकेने बघतात, हसतात, त्याचं विडंबन करतात. सेक्युलर आहे, सेक्युलर हो, सेक्युलर असं ते युट्यूबवर आणि यावर असे चर्चा होतात. म्हणजे काय परिस्थिती केली आहे तुम्ही आणि काय करणार आहात हे तुमच्या मनातून दिसून येतं. तर टाकले साहेबांनी जे सावध राहण्याची भूमिका घेतली, सांगितली, ती बरोबर आहे. सुन्न होण्याचं युगपुरुष विशेषांकाच्या अनुषंगानं 2 मिनिट, की बाबासाहेबांचे अनेक अंग, अनेक विचार, त्यांच्या चळवळीमध्ये आलेले लोक, आजपर्यंत बाबासाहेबांबद्दल, बाबासाहेब हे दलितांचा मसीहा होते, दलितांचे नेते होते, अशा रीतीचं जे आहे ते या चौकटीतून बाहेर पडण्याची गरज आहे. आणि बाबासाहेबांच्या चळवळीला ज्या ज्या स्पृश्य आणि अस्पृश्यमध्ये, असा शब्द वापरेल मी, ज्या ज्या स्पृश्यांनी सुद्धा मदत केली किंवा त्यांच्याशी सहकार, त्यांच्या चळवळीत सहभागी झाले. इव्हन आपल्या नाशिकच्या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये देशपांडे नावाचे जे काँग्रेसचे नेते होते, त्यांना मारहाण झाली, चळवळीमध्ये होते. अनेक आपल्या इथले नाशिकचे स्पृश्य, सवर्ण महाड चळवळीमध्ये, शिरवाडकरांपासून, सॉरी, काळाराम मंदिर सत्याग्रह, महाडसाठी जेव्हा ती केस केली की अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श करू नये, जेव्हा अंतिम टप्प्यावर ती केस आली न्यायालयामध्ये, तर त्यावेळी आपले जसे आजचे कायदे आहेत तसे कायदे नव्हते. त्यावेळी एखादा जो तज्ज्ञ असायचा त्या क्षेत्राचा, त्याचं ओपिनियन घ्यायचे. मग हिंदू धर्मामध्ये ही प्रथा आहे का, म्हणजे याला एक्सपर्ट ओपिनियन म्हणतो आपल्या कोर्टाच्या भाषेमध्ये. तर एक्सपर्ट ओपिनियन घेण्यासाठी हिंदू धर्मशास्त्रज्ञांपैकी पाले शास्त्री म्हणून एक पंडित होते, त्यांची साक्ष बाबासाहेबांनी घेतली. पाले शास्त्रींनी सांगितले की हिंदू धर्मामध्ये, आमच्या वेदांमध्ये
अस्पृश्यांनी पाण्याला स्पर्श करू नये अशी काही तरतूद. शंकराचार्यांची साक्ष दिली बाबासाहेबांनी, त्यांनीही सांगितलं की अशी तरतूद नाही. आणि विदा सावरकरांचे जे भाऊ होते रामभाऊ सावरकर, त्यांचीही साक्ष दिली, त्यांनीही सांगितलं की आमच्या धर्मामध्ये अशी तरतूद नाही, अस्पृश्यांना पाण्याला स्पर्श करू दिला पाहिजे. जर तेवढा जातीभेद पाळायचाच होता यांना तर ते सांगू शकले असते ना. पण नाही. पण हे जे आहे, किंवा श्रीधर पंत टिळक बाबासाहेबांच्या समता संघामध्ये होते, टिळकांचे सुपुत्र, हे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये त्यांचे सहकारी होते. जळगाववरून बाबासाहेब भाषण करून मुंबईला राजगृहात पोहोचले. ऑफिसमध्ये गेले तर टेबलवर एक लिफाफा पडलेला होता, पोस्टाने आलेला. फोडून बघतात तर श्रीधर पंत टिळकांचं पत्र होतं बाबासाहेब की मी काही त्यांचा केसरीशी वाद झाला होता असं काही आहे. त्यांनी सांगितले की मी चळवळीत खूप काम केलं, या देशामध्ये समता यावी अशी माझी खूप इच्छा होती, तुमचे माझ्यावर फार ऋण आहे. बाबासाहेबांना त्यांनी सांगितलं की मी आता या जगाचा निरोप घेत आहे. त्यांच्या श्रद्धेप्रमाणे ते म्हणाले मी श्रीकृष्ण चरणी लीन होत आहे वगैरे. बाबासाहेबांनी ते पत्र बघून बाबासाहेबांच्या डोळ्यात घसा अश्रू आहे. तर हे अंग जे आहेत हे सुद्धा बाहेर यायला पाहिजे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये चिटणीस असतील तर कशाला. तेंडुलकरांचे वडील रमेश तेंडुलकर हे सिद्धार्थ कॉलेजमध्ये मराठीचे प्रोफेसर होते. त्यावेळी सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्रोफेसर मिळत नव्हते, अशी परिस्थिती होती. सचिन तेंडुलकर एक जे प्रोफेसर, आणि बाबासाहेबांना अत्यंत हुशार लोक लागायचे. ते नंतरच्या काळात आले रमेश तेंडुलकर, परंतु त्या कॉलेजला होते. त्या सचिनला जेव्हा भारतरत्न मिळाला तेव्हा काही लोकांनी अशी ओरड केली की कोणाला भारतरत्न देता. अरे त्याच्या वडिलांनी म्हटलं सिद्धार्थ कॉलेजमध्ये मराठीची प्राध्यापकी केली हे माहित आहे. मी यासाठी सांगतो की असे अनेक अंग आहेत की जे अशा विशेषांकांच्या साप्ताहिकाच्या चळवळीच्या माध्यमातून पुढे यायला पाहिजे, पुढे येतील. माझा एक समान नागरिक कायद्यावर एक यामध्ये लेख प्रकाशित केला सतीश, तो त्यांनी मी आभारी आहे. कारण टीका करायची तिथे टीका करायची, परंतु बाबासाहेब हे समान नागरिक कायद्याचे पुरस्कर्ते होते. संविधान सभेमध्ये मुस्लिम सदस्यांनी जेव्हा विरोध केला त्यावेळी त्यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं. कारण समान नागरिक कायदा हा मानवी मूल्य, जे समता स्वातंत्र्य बंधुत्व हे जे आपल्या घटनेचं मानवी मूल्य आहे त्यापर्यंत नेण्यासाठी आहे. हिंदू कोड बिल का केलं? हिंदू कोड बिल सुद्धा त्यासाठीच केलं. खर तर त्यावेळी जे बहुपत्नीत्व होतं, एका माणसाने अनेक पत्नी करणं, हे नष्ट करण्यासाठी, किंवा विधवेला विवाहाचा अधिकार मिळणं, किंवा महिलांना संपत्तीमध्ये इक्वल राईट्स मिळणं, महिलांना लग्नाचे वय ठरवून देणं. त्यावेळी लहान मुलीसोबत सुद्धा एक जठर मनुष्य लग्न करू, आणि महिलांना घटस्फोट तर देताच येत नव्हतं, पुरुष देऊ शकतो. पुरुष घटस्फोटाची सिस्टीमच नव्हती. एक आहे तिला न विचारता दुसरी. राजा महाराजाला कितीतरी पत्नी असायच्या, आमच्या आजोबापर्यंतच्या पिढ्यांपर्यंत 2-2, 3-3 पत्नी असायच्या, अशी परिस्थिती होती. मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल आणत असताना त्यांनी सांगितले की आपण जर इक्वॅलिटी दिली आहे, प्रतिष्ठेने जगण्याचा प्रिएम्बल मध्ये जो शब्द आहे तो जर आपल्याला अंमलात आणायचा आहे, तर हे जे पर्सनल लॉज आहे यामध्ये बदल झाला. घटनेमध्ये तरतूद असून चालत नाही. महिलांवर अत्याचार होत होते म्हणून 496 हे कलम आणलं आपण. अस्पृश्यता कलम 17 नष्ट केली, परंतु अस्पृश्यता नष्ट करूनही जर जातीभेद होत असेल तर आपल्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट आणावं लागलं, ह्युमन राईट प्रोटेक्शन ऍक्ट आणावं लागलं. म्हणजे घटनेतल्या ज्या तरतुदी असतात त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी पूरक कायदे करावे, असे अनेक पूरक कायदे करण्यात आले. तर बरेचदा या राज्यपालाच्या अधिकारावर टीका होते. 2च मिनिट.
किंवा किती दिवसात त्यांनी ते जी विधानसभेची लिस्ट पाठवल्यावर त्याला मान्यता द्यायला पाहिजे, त्याची लिमिट नाही का? बाबासाहेबांची तरतूद घटनेमध्ये घटनाकारांनी तरतूद केली, मग त्या अनुषंगाने रूल्स बनवणं हे सत्ताधाऱ्यांचं काम आहे. आपण प्रत्येक गोष्ट जर बनवायला गेलो तर ते केवढं मोठं संविधान झालं. त्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी ही जेव्हा तरतूद झाली तेव्हा हा मुद्दा आला होता की हे अनुसूचित जाती जमाती कोण आहे हे टाका म्हटले बाबासाहेबांनी घटनेमध्ये. बाबासाहेब म्हटले त्या जातीच्या याद्या टाकल्या तर ती घटना किती मोठी होईल, हे आपण काम राष्ट्रपतीवर सोपवू. आणि मग हे आयोग नेमून ते याद्या तयार करण्यात आल्या. मला सांगायचं असं की घटना ही इम्प्लिमेंट करण्यासाठी हे पर्सनल लॉज बदलवावे, म्हणून त्यांनी पुरस्कार केला. आपण धर्मांधता आणण्यासाठी तुम्ही प्रिएम्बल मध्ये देशाचं नाव बदलवत असाल तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर सडेतोड बोलू. तुम्ही इथे संता स्वातंत्र्य बंधुत्व हे मूल्य रुजवण्यासाठी जर समान नागरी कायदा आणत असाल तर तुमची आम्ही प्रशंसा. मित्रांनो, आपण मला ऐकून घेतलं. सतीश आणि अविनाश अय्यर यांचाही मी आभारी आहे. मी आपला निरोप घेतो आणि 2 शब्द